सकाळीच या पत्रकार परिषदेचा 2 तासापूर्वी निरोप आला आणि तातडीने या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे। इर्शाद भाई आपल्याशी या निमित्ताने आज संवाद साधूया अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आणि आपल्या सर्वजण एका मेसेजवर एका फोनवर सर्वजणाला आपलं धुळे मराठी पत्रकार संघातर्फे हार्दिक स्वागत करतो आणि अध्यक्ष मनोज भाऊ आणि उपाध्यक्ष अतुल भाऊ यांच्या वतीने इर्शाद भाईंना विनंती करतो आपण पत्रकार परिषदेला सुरुवात करू। धुळे शहरातले आलेले सर्व पत्रकार बंधूंचं आणि भगिनी पण आलेले त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करीतो। आणि सचिन भाऊ एकदम तातडीची नाही, एक प्लॅन अप होतं, फक्त मनोज भाऊंशी संपर्क होता, तर त्यामुळे कालच प्लॅन अप होतं। आणि जसं मी आपण सर्वांना 5 तारखेला प्रेस घेतली होती आणि त्यानंतर मी सांगितलं होतं की 15 किंवा 16 तारखेला आपण भेटू, पण उद्या शनिवारचा दिवस आहे आणि संडेला आपले सांग दैनिक येत नाही, त्यामुळे मला आज शुक्रवारी आपण प्रेस घ्यावी आणि आपण सर्वांशी ह्या निवडणुकीच्या काळात आलेलं अनुभव आणि आमचे काही 3 पॉईंट्स आहे जे आम्ही ठरवलेले, जे मी 5 तारखेला तुम्हाला सांगितलं होतं की मी ते ओपन करणार आहे 15 तारखेला, तर त्या गोष्टींच्या खुलासा किंवा तुमच्यापाशी ते पोहोचवण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद आपण आयोजित केली। तर ह्याच्यात सर्वात प्रथम जे पॉईंट आहे की करप्शनच्या विरोधात आपण लढाई कशी लढणार आहे। तर ह्या करप्शनच्या विरोधात ह्या धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून लोकांनी मला संधी दिली, तर ह्याच्यात जे पण विकास कामं माझ्याकडून होतील त्या विकास कामात पब्लिक पार्टिसिपेशन सिस्टम राहणार आहे, म्हणजे लोकांचं लोकसहभागातून ही विकास कामाची देखरेख केली जाणार आहे। ज्या भागात समजा एखादा रस्ता तयार होत आहे आणि त्या रस्त्याचं कामाची वर्क ऑर्डर आल्यावर त्या ठिकाणचे 10 नागरिक किंवा 15 नागरिकांची कमिटी बनवली जाईल आणि त्या कमिटी पशी तिची वर्क ऑर्डर दिली जाईल, त्यांच्या ठेकेदारांशी एक बैठक घडवली जाईल, अधिकारी ठेकेदार ही एक कॉमन बैठक होईल आणि ती बैठक झाल्यावर त्याची निगराणी हे सिविक जे लोक असतात, सिव्हिल सोसायटीचे लोक असतात, अशा लोकांच्या माध्यमातून आम्ही त्याच्यावर वॉच ठेवणार, कारण एक माणूस पूर्ण शहरावर वॉच ठेवू शकत नाही। लिकेजेस अनेक ठिकाणी धुळे शहरात हे अनुभवायला आले या 10 दिवसात आणि ह्या गोष्टींवर पर्याय आणि उपाय काढण्यासाठी आम्ही हे सिस्टम लागू करत आहे। आणि हे सिस्टम लागू करत असताना आम्हाला सर्व धुळे शहरातले जागरूक नागरिकांची मदत लागणार आहे, ज्याचा मोठ्या प्रमाणावर पर्सेंटेज आहे, कारण 10 दिवस फिरत असताना शहरातले अनेक लोक हजारोच्या संख्येत मी सांगेन लोकांनी मला सांगितलं की तुम्ही या शहरातली विकास कामातली चोरी थांबवा, तेव्हाच ही विकास कामं दर्जेदार होतील आणि चांगले सुविधा आम्हाला मिळतील। तर या सगळ्या गोष्टींसाठी मी ही उपाययोजना आणलेली आहे। आपल्याला विनंती की ह्याच्याबद्दल आपण आपल्या वृत्तपत्रातून बातमी द्या। तिसरा नंबरचा मुद्दा आहे की आम्ही महिला आणि आमच्या भगिनींसाठी या शहराचं प्रतिनिधित्व केल्याची संधी भेटल्यावर काही महिन्यात, म्हणजे ते आज मी सांगू शकत नाही टाइम बॉन्ड, पण 1 वर्षाचे आत आम्ही बेटी उद्यान बनवणार आहे, जे 5 एकरात असेल, मिनिमम 5 एकर बेटी उद्यान। ह्याला असेसाठी नाव दिलंय की समजा आमच्या एखाद्या भगिनीचा मुलगा पण असला आणि तो 7 वर्षाच्या वर असला तरी त्याला त्या ठिकाणी एंट्री भेटणार नाही। धुळे शहर विधानसभा मतदारसंघाचं त्यांनी वोटर ID किंवा हे दाखवायचं आणि त्या उद्यानात जायचं। बाकीचे पण लोकांना तिथं महिला भगिनींना एंट्री असेल, पण त्यांच्यासाठी काहीतरी फी घेतली जाईल। इथं एक नॉमिनल जे चार्जेस असतात त्याच्यावर माझी ह्या धुळे शहर विधानसभा मतदारसंघातील लोकांना तिथं आमच्या महिला आणि भगिनींची एकच मागणी राहिली की आमच्यासाठी धुळे शहरात कुठं जायला ठिकाण नाही, तर त्यासाठी आम्ही एक वर्ल्ड क्लास लेवलचं
गार्डन बाय बे जसं सिंगापूरला आहे, जगातून लोक ते गार्डन बघायला येतात. तुम्ही लिहून घ्या नाव, गार्डन बाय बे. तर नियर अबाउट त्या धर्तीवर तो तर त्यांनी काही ठिकाणी क्लायमेट कंट्रोल केलंय, ते केलंय, त्यामुळे ते वर्ल्ड पूर्ण येऊ शकत, एवढं आपण खर्च नाही करू शकत. पण नियर अबाउट त्याच्या धर्तीवर आपण बोलू. कारण मी जे पण आश्वासन देतो ते खरे आश्वासन देतो. फेकम फाक ते करत नाही. आफ्रिका इथं उभं करून मोठी केन्या सफारी करणार नाही, अशी काही बोलणार नाही. जे होणार तेच बोलणार, और जो बोलते वो करके बताते. आजपर्यंतचा आमचा इतिहास आहे आणि ती आमची टॅगलाईन. आम्ही काम करत आलोय, काम करत राहू, जे बोलतोय तेच करत राहू. ही मी तुम्हाला ही टॅगलाईन आहे माझी कामाची आणि त्याच्यावर हे आहे. तर हे दोन गोष्टी आम्ही जे 10 दिवस फिरलो आणि लोकांतून आलं, तर मला वाटलं की हे दोन गोष्टी मी आपल्या माध्यमांपर्यंत पोहोचवायला पाहिजे. आणि तिसरी आणि एक महत्वाची गोष्ट आहे जी मी आपल्या समोर मांडतोय की 1 जानेवारी 2025ला जसे आम्ही आमदार झालो, तर 1 जानेवारी ते 10 जानेवारी 2025 मध्ये धुळे शहराची एक हेल्पलाईन डिक्लेअर केली जाईल, एक नंबर डिक्लेअर केला जाईल. कारण वोटर पण हा आपल्या कस्टमर सर्व्हिसच्या अखत्यारीखाली आणायला पाहिजे. वोटरने आपल्याला वोट दिले तर आपण त्यांना चांगली सर्व्हिसेस द्यायला पाहिजे, असा मानणारा मी एक राजकीय कार्यकर्ता आहे. राजकीय म्हणण्यापेक्षा जास्त माझा कल सामाजिक कामाकडे जातो. परंतु लोकांच्या जीवनात बदल आणण्यासाठी राजकारण कुठंतरी एक महत्वाचा घटक आहे. त्यामुळे राजकारणाकडे आम्ही आमचं झुकाव ठेवले. आणि हेल्पलाईन राहील, हेल्पलाईनवर फोन आल्यावर टाइम बाउंड पिरियड मध्ये आमचे 2 क्विक रिस्पॉन्स टीम असेल, QR टीम, ते त्या माणसापर्यंत पोहोचतील आणि त्याची जी समस्या आहे, हॉस्पिटल असू द्या, शासकीय कार्यालयातली असू द्या, कोणती व्यक्तिगत नाही, सरकारकडून जे समस्या आहे. नाहीतर लोक फोन करतील, मला माझ्या मुलाच्या घरी जायचं आहे, मला हे नाही, जे शासकीय जे आहे काम त्या संबंधात त्यांना अडचण आहे. कुठं पाण्याची पाईपलाईन फुटली, कुठं लाईट चालली जाते, कुठं वायर फुटली, जे पण XYZ विदिन टाइम बाउंड पिरियड आमची टीम तिथं पोहोचल आणि विदिन टाइम बाउंड पिरियड ते समस्याचं हल काढायचं किंवा तिला क्लिअर करायचं किंवा त्याच्यावर काहीतरी उपाययोजना करायची, हा काम करायचा आमचा मानस आहे. ही जी यंत्रणा आपण लावत आहे, आपण पण पत्रकार आहे, सगळे सिनियर लोक इथे बसले, की भारतातली सर्वात पहिली संकल्पना असेल राजकीय माणूस जे रन करतोय. आणि ही संकल्पना दोन्ही तिन्ही जे मला आले ते माझे शिक्षणाच्या जोरावर, जे मी प्रशासनात शिक्षण घेतलं किंवा लोकशाहीमध्ये शिक्षण घेतलं, त्याच्या जोरावर मला हे सगळे कल्पना आलेले आणि ही कल्पना ग्राउंडवर राबवण्यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करणार. आम्ही आमच्या वोटरांना वचन देतो की त्यांच्यासाठी आम्ही हेल्पलाईन करणार. आजपर्यंत भारतात कुठेही अशी हेल्पलाईन आमदार खासदारांची नाहीये, ही पहिली आपली हेल्पलाईन असेल. विदिन 2 आवर्स आमची QR टीम तिथं पोहोचेल, हा टाइम बाउंड पिरियड आहे. आणि विदिन 6 आवर्स विल आयदर फाइंड अन ऑप्शन टू इट, त्याला एक पर्याय शोधू त्या प्रॉब्लेमला किंवा ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा आम्ही प्रयत्न करू, असं आम्ही मांडलेलं आहे. विजय होईल असं मला विश्वास आहे. भैया, तुम्ही 4-5 दिवसापूर्वी प्रसार माध्यमाला एक पत्र दिलं की मैत्रीपूर्ण लढतीचे आपण उमेदवार आहात आणि तसं पत्रही आम्ही छापलं आणि त्या माध्यमातून तुम्ही आमंत्रण केले. तर निवडणूक शेवटच्या टप्प्याला आलेली आहे, तर मैत्रीपूर्ण लढतीचे एखादी ज्येष्ठ नेते मंडळी धुळ्यात येणार किंवा त्या संदर्भात आपली काही भूमिका आली का? आणि असं ठरलं, संजय राऊतांनी नाकारलं. नाही, माझा प्रश्न तुमचा प्रश्न बोलतो नाना. हा बोला. तर मैत्रीपूर्वक लढतीत असं ठरलेले की ज्या पक्षाचे उमेदवार एकमेकांविरुद्ध लढतात तेच पक्षाचे नेते तिथं प्रचाराला जायचं, बाकीचे लोकांनी इंटरफेरन्स करायचं नाही. दोघा पक्षांना ते बाकीच्या पक्षांचे फोटो किंवा चिन्ह वापरायची मुभा आहे. आणि मैत्रीपूर्वक नसती, ही लढाईच असती. आणि ऐका ना, ते पक्ष फुटू नाही, काही पक्षांचे लोकांना कोणाचं काम नाही करायचं त्या उमेदवाराचा. तर त्यामुळे आज आपण बघितलं शिवसेनेला मोठ्या प्रमाणावर शिवसेना फुटली, मोठ्या प्रमाणात शिवसेनेचे कार्यकर्ते दुसऱ्या पक्षांमध्ये गेले. तर तेच दुसऱ्या पक्षांबरोबर होऊ नये म्हणून हा निर्णय घेतला गेला. त्याच्यातला महत्वाचा निर्णय म्हणजे भायखलामध्ये समाजवादी पार्टीने उमेदवार मागे घेतला.
तिथं मनोज जामसुडकर यांना निवडून यायला अडचणी होत होत्या. तर उद्धव साहेबांच्या रिक्वेस्टवर तिथं मागं घेतला आणि धुळ्यामध्ये ती मैत्रीपूर्वक केली गेली. धुळ्यामध्ये पण कदाचित मला असं काही लोकांकडून कळालं आहे की प्रयत्न झाले परंतु नाही झाले सक्सेसफुल. तर त्यामुळे आता मैत्रीपूर्वक लढणं हेच पर्याय होतं. काल धर्मेंद्र यादव साहेब पण आले, इकरा हसनजी आली, आमदार नफीज अहमद पण आले, परवा मौलाना महबूबुल्ला नदवी जे JPC जॉईंट पार्लिमेंटरी कमिटीचे मेंबर आहे वक्फ वरचे आणि पार्लमेंट मस्जिदचे इमाम आहे आणि रामपूरचे खासदार आहे ते पण आले होते. त्याच्या आधी मुनव्वर राणा हे जे फार मोठे शायर आहे त्यांची मुलगी सुमेर राणा ती पण आली होती. तर हे असे लोक येत गेले. बहुतेक 17 तारखेला अजून एक जणांचं सांगता सभा जी होणार आहे त्याच्यासाठी लोक येणार आहे. तर असे पक्षाचे लोक येत राहतील. माझा असा प्रश्न आहे की त्या मैत्रीपूर्ण लढतीच्या संदर्भात तुम्ही प्रसार माध्यमांना म्हणजे इथल्या मतदारांना तसं आव्हानही केलं, पॉझिटिव्ह अँगलने केलेली चांगली गोष्ट आहे. परंतु एखादी नेता जोपर्यंत येत नाही तो स्टेजवर या गोष्टीचा उल्लेख करत, या गोष्टीचा लोकांना आव्हान करत नाही तोपर्यंत तुम्ही मैत्रीपूर्ण उमेदवार नाही होणार. मला हेच म्हणायचंय ना, ती उमेदवार आव्हान झालं त्याच्यात नागरिकांची कुचंबना होते मतदारांची. त्याच्यात तुम्ही जे दिलेले सजेशन त्याच्यावर आज आम्ही बोलतो. सजेशन घ्यायचंय आम्हाला, असं काय प्रयोग होणार आहे का? तुम्ही आताच बोललात की राज्याच्या निवडणुकीमध्ये मी एकमेव उमेदवार हा शिक्षित आहे, उच्च शिक्षित आहे, त्याच्यातलं जे शिक्षण घेतलेलं ऐका ना, या राज्याचा राज्य सकट म्हणजे निशाणी डावा आंतरनिवासी वापरणार नाही की ज्यांना फारसं शिक्षण नव्हतं असे या राज्याचे मुख्यमंत्री होऊन गेलेले आहेत. त्यांनी एकाच रात्रीतनं शिक्षकासारख्या म्हणजे धोरणाच्या विरुद्ध जाणाऱ्या निर्णय घेतलेला होता असे वसंतदादा पाटील ऐकून घ्या. आणि दुसरं शिक्षणच हे समाजाला पुढे घेऊन जाऊ शकतं. तर हे शिक्षण राजकारणामध्ये समाजाला पुढे घेऊन जाऊ शकतो. तर प्रश्न असा होता की या राज्यामध्ये निवडणुका ठीक आहे आपण तिथे आहात, मग याचा अर्थ की आपणच लोकांची फसवणूक करता मी फार शिक्षित आहो मला तर फार कळतं बाकी त्यांना कळत नाही असा संदेश आपण देता असं वाटत नाही का आपल्याला? हो, मी फार जिम्मेवारीने सांगतो. माझं जे शिक्षण झालेले त्या शिक्षणाच्या जोरावर मी बदल आणू शकतो, रिझल्ट मी आणू शकतो आणि मी आजपर्यंत शिक्षणाच्या जोरावरच मी काम करत आलेले. आणि शिक्षण ते काळ तुम्ही म्हणता ते 1970चा काळ होता वसंत दादा पाटलांचा. आज 10वी आणि 12वी पासला शिपाईची नोकरी लागणार काळ. MBA पोरं मंत्रालय चहा वाटतात, तुम्हाला माहिती आहे. MBA पोरं जे हाऊसकीपिंग साठी मंत्रालयात कामाला लावले MBA पोरं. आणि मला परवा टाउन प्लॅनिंगचे एक अधिकारी भेटले होते, म्हणजे BE सिव्हिल शिपाई आमच्याकडे. नाही अहो, हे शिक्षण तुम्ही मानतात का नाही? शिक्षण बदलावचं एक हत्यार आहे. कलम की ताकद बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितली ना. आज काय तलवारीने लढाई होणार आहे का? कलम जिने लिख दिया कलम की ताकद कायदा बनून जाईल. तर कलमची ताकदच महत्वाची आहे. तिथं येडे गावाडे पाठवून फायदाच नाहीये. कारण नाही एक मिनिट ना मोलिक माझं त्या विधानसभेत गेल्यावर त्या विधानसभेत जेवढे दिवस आहेत तिथं रोज चर्चेत सभा घ्यायला पाहिजे. महाराष्ट्राची दिशा आणि दशा बदलण्यासाठी ते कायद्यांमध्ये हे घ्यायला पाहिजे. कोणते आपले आमदारांची लिस्ट काढा, त्याच्यातले 10, 15, 25 आमदार सोडले जे विधानसभेत चर्चासत्रात भाग घेतात. त्याच्या व्यतिरिक्त कोणी भाग घेत नाही. तिथं फक्त आपले ते हिरवा हे असतो ते वेलवेट ते गरम करायचं, विधान परिषद मध्ये लाल गरम करायचं. काय येस 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 सगळे हात वर. अरे काय येस कशाचं बोलतो बाहेर येऊन बोलू शकत नाही. नो. तर हे सगळं बदलायसाठी मला आहे ना धुळ्याचा आमदार म्हणून काम नाही, मला धुळ्याचा आमदार म्हणून राज्यात बदल आणण्यासाठी काम करायचं. सर पण असा तुम्ही असं सांगितलं की आवाज उठवणारे असले पाहिजे प्रतिनिधी, चांगली गोष्ट लोकशाहीला. पण तुम्हाला असं म्हणायचं का शहराचे जे विद्यमान आमदार यांनी आवाजच उठवला नाही विधानसभेमध्ये म्हणून काम झालं नाही किंवा शहराचा विकास झाला नाही, शहराच्या आमदारांनी 5 वर्षात आवाज उठवला नाही, असा तो अँगल आहे का तुमचा सांगण्याचा? आणि दुसरे एक असे आमदार आहेत
धुळे शहराचे अनिल अण्णा गोटे की त्यांनी विधानसभेमध्ये आवाज उठवला, पण काय उठवला, या रहना होगा तो वंदे मातरम काही ना होगा. मग अशा आमदार असणार आहेत बोलणारे, किंवा मग जे नाही बोलणारे आहेत ते फारुकशा आहेत, त्यापैकी तुम्हाला काय अपेक्षित आहे? बोलणारे आहेत तर ते असे बोलतात. चुकीचं बोललेले आणि ह्या देशात राहायचं असेल तर वंदे मातरम या रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा. तुमच्या देशात जायचंय तर ह्याच्यावर मी क्लॅरिटी दिलेली आहे की आमचे पूर्वजांची सगळ्यांचे कबरी ह्या देशात आहे, हा देश आमचा आहे. जो देश ते म्हणतात त्या देशाशी आमचा काडी मात्र संबंध नाहीये. आणि हे असेच लोकांना थांबवायचं ना. मी बोललो मोदीजी काय बोलले, एक हे तो सेफ आहे. म्हणजे मोदीजी तुमचा डायलॉग भारी पण तुमची परिभाषा चुकीची. परिभाषा ही असायला पाहिजे की हिंदू मुस्लिम सिख ईसाई दलित आदिवासी सगळे एक है, तो भारत देश सेफ है. अगर तुम ऐसा बोलते रहेंगे, ऐसा करते रहेंगे तो भारत देश के टुकड़े टुकड़े हो जाएंगे. और जब इस देश के टुकड़े टुकड़े हो जाएंगे तो मोदी जी आप भी क्या हम भी क्या झांसी रानी पे कटोरा लेके जाएंगे. तर हे सगळ्यांना आपल्याला प्रिन्सिपल्स जे घालून दिलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे असू द्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे असू द्या, मौलाना आझादांचे असू द्या, नेहरू प्रिन्सिपल, गांधी प्रिन्सिपल, सर्वांना बरोबर घेऊन चालायचे. त्या प्रिन्सिपलवर काम करायला पाहिजे. अहो आणि भाऊ मी एक तुम्हाला सर्व पत्रकारांना एक हे देऊन जातो, विश्वास देऊन जातो इथून, कारण आता आपली इलेक्शन नंतरच भेट होईल. तर माझ्या हातातून असं कोणतं चुकीचं काम होणार नाही, ज्यामुळे आपण जे लोक आज माझ्याबरोबर मोठ्या प्रमाणात आहे त्यांना पण असं वाटेल की माझ्याकडून कोणतं चुकीचं काम झालं आणि त्यामुळे तुम्हाला धक्का लागलं. असं माझ्या हातातून कोणतंही चुकीचं काम होणार नाही, हे तुम्हाला वचन देतो. करप्शन मिटवण्यासाठी आम्ही लढाई लढू. आम्ही आज पण त्या मुद्द्यांवर ECD वर निवडणूक लढत आहे. मुद्दे मी सांगितले. सोशल मीडियावर आपल्या कार्यकर्त्यांकडनं एक पोस्ट व्हायरल होते, तुमच्या कार्यकर्त्यांना प्रचार करू दिला जात नाहीये. आपल्याच कार्यकर्ते हा ठीक आहे ना, मला त्याची कंप्लेंट झालेली आहे. आणि काही विशिष्ट एरिया गल्ली में तो कुत्ता भी शेर होता है, जंगल में आना चाहिए. चलो भाऊ तुम्ही कमी आहे ना, एक हात कमी आहे ना, एक हात टिबल ना.